गुड मॉर्निंग सगळ्यांना. अनु अर्पिता ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. तर सकाळची सुरुवात होते चहापासून आणि आज मुलांचं स्कूलही होतं. तर त्यांच्या टिफिनसाठी मी आज पालकचा डोसा करणार आहे आणि त्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर हा पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर मी थोड्याशा गरम पाण्यामध्ये तो उकळवून घेणार आहे. उकळवून घेतल्यानंतर ते पालक मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतल्यानंतर त्यात मी 4 मिरची, आलं, लसूण, जिरं हे घालून पेस्ट तयार केली आहे. त्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ, त्यानंतर थोडासा रवा आणि मीठ, हळद आणि त्यानंतर ते सगळं मिश्रण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला डोसे करता येईल असे बॅटर बनवायचं आहे. जास्त पण पातळ करायचं नाही. त्यानंतर मी त्यामध्ये थोडासा सोडा घातलेला आहे आणि हे मिश्रण 15 मिनटासाठी मी ठेवलेलं आहे. 15 मिनटानंतर मी डोसे तयार करायला घेतले आहेत. तवा तापत ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आपण डोसा कसा बनवतो तसा डोसा बनवून घ्यायचा आहे. नंतर त्यावर थोडंसं तेल घालून दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तर हा बघा पालकचा डोसा दिसायलाही किती छान दिसतोय आणि आंदूपाने अर्पितालाही खूप आवडतो. हे बघा, हे सगळे डोसे मी करून घेतलेले आहेत आणि मुलांना दहीसोबत देणार आहे. त्यांचा टिफिनही भरलेला आहे आणि त्यांना स्कूलला सोडायलाही जात आहे. कसं वाटली तुम्हाला आजची रेसिपी आणि आजचा विनिंग ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा.